मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलं की शरीरामधले महत्त्वाचे 3 चक्र आपण बघितली। त्याच्यामध्ये होतं प्रामुख्याने आपलं मूलाधार चक्र, मग स्वाधिष्ठान चक्र, मग मणिपूर चक्र। या 3 चक्र आणि त्याची माहिती आपण बघितली। त्याच्या आता पुढचं चक्र आपण बघणार आहोत। तर पुढचं चक्र आहे ते आहे अनाहत चक्र। इथे कल्पनेमधून आपण हिरव्या प्रकाशामध्ये 12 पाकळ्यांचं फूल असलेलं, म्हणजे हिरव्या रंगाचं 12 पाकळ्यांचं फूल आपण इथे कल्पनेमधनं बघतो, बरोबर आपल्या छातीच्या मध्यस्थानी। आणि त्याचबरोबर शिवलिंगाला आपण छातीच्या मध्यस्थानी बघतो। शिवतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र म्हणजे शिवतत्वाचं आपण सतत जाणीव ठेवतो की ही वैश्विक शक्ती म्हणजे रेकी ही शिवशक्ती आहे आणि तिचे आशीर्वाद आपल्याला मिळतात। तर त्याद्वारे आपल्याला इथल्या चक्रामध्ये कंपन तयार होतात आणि आपल्याला वायुतत्वरूपी वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळायला लागतात। तर 12 पाकळ्या असं हिरव्या रंगाचं फूल आपण इथे बघतो, जे वायुतत्वाशी संबंधित आहे। वायुतत्वाची देवता पवनपुत्र हनुमानजींचं आपण स्मरण करतो, त्याचबरोबर शिवशक्तीचे स्मरण करतो आणि इथला प्रत्येक अवयव आपण म्हणतो की त्याला शिवशक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत, म्हणजे वायुतत्वाचे आशीर्वाद मिळत आहे। आणि शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू, मग त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की प्राणवायू, जो आपल्याला एकच माहिती आहे की प्राणवायू, पण वायूचे पण बरेचसे प्रकार आहेत। तर पहिला आहे प्राणवायू, त्याचा उपप्राण आहे नाग, ज्यांच्याद्वारे फुफ्फुसांची क्रिया व्यवस्थित सुरू आहे। मग रक्तशुद्धीकरणाची व्यवस्थित सुरळीतपणे त्याचे कार्य सुरू आहे। मग पुढचा वायू आहे तो आहे समान वायू। समान वायूचं कार्य आहे की आपण जे काही अन्न ग्रहण करतो त्याचं विघटन व्यवस्थित करून समान वायू, आणि त्याचा उपप्राण आहे तो आहे क्रिकल वायू, त्याद्वारे व्यवस्थित पचन होतं आणि त्याच्यात जे पोषक द्रव्य आहेत ते शोषल्या जातात आणि मग ते उर्वरित अन्न पुढे निघून जातं। अशा प्रकारे ह्या वायूचं काम आहे। आणि त्याच्यानंतर आहे अपान वायू, त्याचा संबंध आहे आपल्या स्वाधिष्ठान चक्राशी, विसर्जन क्रियेशी। मग अपान वायू आणि त्याचा उपप्राण आहे कूर्मवायू। तर कूर्मवायूचं पण खूप महत्त्व आहे, म्हणजे आपण ज्याच्यामध्ये म्हणू शकतो की शरीरातल्या विसर्जनाच्या क्रिया, म्हणजे बऱ्याच जणांना कॉन्स्टिपेशनचे त्रास होतात किंवा आपण म्हणू शकतो की गर्भाशयाचे त्रास असतात। तर त्यावेळेस तुम्ही या वायूचे खूप आभार मानायचे, म्हणजे तुम्ही म्हणायचे की अपान वायूचे मी खूप आभार मानते, कूर्म वायूचे खूप आभार मानते की तुमचं कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही हनुमानजींचे खूप आभार मानायचे। तर हनुमानजी ही वायुतत्वाची देवता आहे। तर शरीरामध्ये जर वायू आपला डिस्टर्ब झाला तर विविध प्रकारच्या व्याधी होतात। त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की जसं आर्थरायटिस आहे, सांध्यामध्ये जाऊन बसतो वायू, मग वायूमुळे आपण बघतो की विविध ठिकाणी आपल्याला कंपन तयार होतात। मग वायूमध्येच आपण म्हणू शकतो की पचनाच्या संबंधित त्रास व्हायला लागतात। तर हे वायूचे त्याचा समतोल राखण्यासाठी आपल्याला वायू देवता पवनपुत्र हनुमानजींची सतत त्यांची साधना पण करायला पाहिजे आणि त्याचबरोबर ह्या वायूंचे पण खूप आभार मानायचे। तर याच्यामध्ये आपण बघूया की पुढचा जो वायू आहे तर त्या वायूचं म्हणजे त्याचा आहे पूर्ण शरीरभर जो कार्यरत वायू असतो किंवा इतर वायूंना जो त्याची शक्ती पोहोचवतो तो आहे व्यान वायू, आणि त्याचा उपप्राण आहे धनंजय वायू। तर व्यान वायूचं काम काय आहे की पूर्ण शरीरभर वायूंचं जे आहे प्रमाण ते व्यवस्थित करायचं। आणि धनंजय वायू आहे तो आपण हा देह सोडल्यानंतर या देहाचं व्यवस्थित विघटन होण्यासाठी जो वायू कार्यरत आहे तो आहे धनंजय वायू। तर धनंजय वायूचा उल्लेख आहे तो भगवद्गीतेमध्ये पण आहे, म्हणजे भगवंत म्हणतो की मीच हे सगळं सृष्टी निर्माण केलेली आहे, माझ्याद्वारेच सगळं काही सुरू आहे। म्हणून भगवद्गीतेमध्ये पण ह्या धनंजय वायूचा उल्लेख केलेला आहे की ज्या ठिकाणी भगवंत सांगतायत की तुमच्या ह्या देहरूपी शरीराचं, या मंदिराचं विघटन होण्यासाठी तुम्ही गेल्यानंतर, आत्मा निघून गेल्यानंतर पण ह्या शरीराचं मी व्यवस्थित विघटन करतो धनंजय वायूद्वारे। आता त्याच्या पुढे आहे उदान वायू, त्याचं काम आहे आपल्या मानेच्या ठिकाणी तो कार्यरत असतो, मानेच्या वरच्या भागामध्ये तो कार्यरत असतो।
उदान वायू आणि त्याचं उपप्राण आहे देवदत्त वायू. तर यांचं काम आहे की तुमच्या आपण म्हणू शकतो की विशुद्ध चक्र, मग विशुद्ध चक्र, मग त्याच्यानंतर आज्ञा चक्र आणि सहस्त्रहार चक्र, या ठिकाणी जो वायू काम करतो तो आहे उदान वायू आणि त्याचा उपप्राण आहे देवदत्त, की त्यांच्याद्वारे तुमच्या मेंदूचे कार्य पण व्यवस्थित सुरू असते. तर या ठिकाणी जर वायू तुमचा डिस्टर्ब झाला तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होतो, मग थंडी वाजून मग तुमचे खूप कानामध्ये चमक येते. तर ह्या ठिकाणी तो म्हणू शकता की तो वायू तिथे डिस्टर्ब झालाय. तर याच्यासाठी वायू तत्वाची देवता श्री हनुमानजींची साधना करणं पण खूप गरजेचे आहे. अशी ही वायू तत्वरूपी देवता जी कार्यरत आहे तुमच्या छातीच्या मध्यस्थानी अनाहत चक्रावर. इथे क्लिअर झालंय का? कोणाला काही विचारायचंय? कोणाचा प्रश्न आहे का? मग आपल्या शरीरामधले विविध क्रिया, एखाद्याला उचकी लागते, जांभई येते, किंवा खूप ढेकर येतात, किंवा पचन व्यवस्थित होत नाही, हे सगळं वायूच्या रिलेटेडच आहे. म्हणून तुमच्या वायू तत्वाला सक्षम ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि वायू तत्वाला तुम्हाला सक्षम ठेवायचं असेल तर तुम्हाला जलतत्व म्हणजे पाणी पण व्यवस्थित प्यायला पाहिजे. आणि जास्त वायू जर वाढत असेल तर तुम्ही आवर्जून तुमच्या आहारामध्ये सुंठ जास्त घेऊ शकता, अद्रक घेऊ शकता. आणि त्याचबरोबर आपण म्हणतो की विविध प्रकारचे मसाले, मग त्याच्यामध्ये आहे दालचिनी, लवंग, वेलची, ज्याद्वारे वायूचं संतुलन राहण्यासाठी मदत होते. जशी आता पावसाळी हवा आहे तर त्यावेळेस आपला वायू गडबड होते, म्हणजे वायूचा आपल्याला त्रास होतो. तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता, वेलची ठेवू शकता, लवंग ठेवू शकता, ओवा ठेवू शकता, सुंठ ठेवू शकता. आणि त्याद्वारे तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला सर्दी, खोकला वगैरे हे बारीक बारीक त्रास होतच नाही. तर म्हणून पावसाळ्यामध्ये आपल्याकडे पद्धत आहे की आपण काढा करून मग पितो. तर असं आहे वायू तत्व, आणि ज्याचं स्थान आपण म्हणू शकतो की अनाहत चक्राशी जे संबंधित आहे. मग हे वायू तत्व जर डिस्टर्ब झालं तर मी सांगते की जसं वायू तत्वाचे विविध आजार व्हायला लागतात, आणि त्यातला प्रामुख्याने आजार आहे तो आहे हृदयाचा आजार. मग तिथे आपण म्हणतो की ऑक्सिजन लेवल कमी होऊ शकते, मग वारंवार खोकला येतो त्यांना, सर्दी ज्यांना वारंवार होते, तेव्हा समजायचं की यांचं वायू तत्व डिस्टर्ब आहे. तर म्हणून हनुमानजींची कधी पण तुम्ही सेवा करू शकता, हनुमानजींचा मंत्र म्हणू शकता. आणि इथला बीजमंत्र आहे तो आहे यम, म्हणजे यम यमचं उच्चारण केल्यावर इथे कंपनं तयार होतात. आणि आपल्या चक्रा PDF मध्ये याचे उपबीजमंत्र आहेत, तर त्याचं पण तुम्ही उच्चारण केलं की त्या तिथल्या ठराविक अवयवांना कंपनं तयार होतात आणि तो तिथला त्रास निघून जाण्यासाठी मदत होते. तर ह्या चक्राची सगळ्यांना आयडिया आली आहे का? म्हणजे हे चक्र क्लिअर झालंय का? का इथे काही कोणाला शंका आहे? शंका नसेल तर आपण पुढच्या चक्राकडे जाऊया. पुढचं चक्र आहे ते आहे आपलं विशुद्ध चक्र, ज्याचं स्थान आहे मानेच्या मध्यस्थानी. विशुद्ध म्हणजे नावातच आहे बघा, आपण जे अन्न ग्रहण करतो ते शुद्ध होऊन पुढे जातं. म्हणजे भगवंतांनी किती छान आपलं शरीर तयार केलेलं आहे की जे अन्न आपण खातो ते डायरेक्ट आपल्या अन्नमय कोशामध्ये जात नाही, तर आधी ते कुठे जातं? आपल्या विशुद्ध चक्रातनं जातं. मग विशुद्ध चक्रामधनं तिथे पाचक काही स्त्राव असतात, तिथून ते अन्न पुढे जातं आणि मग तिथे पुढे त्याचं विघटन होऊन मग ते अन्नमय कोशाकडे जातं आपल्या. तर हे चक्र आहे. इथे आपण कल्पना करतो की 16 पाकळ्यांचे आकाशी रंगाचे फूल इथे उमललेले आहे आणि मग त्याद्वारे आपल्याला ऊर्जा मिळत आहे. आपण 16 पाकळ्या ज्यांना म्हणू शकतो तेव्हा आपण म्हणतो की 16 विविध कलागुण असं आपण म्हणू शकतो. की एखाद्याला वाक्चातुर्य असतं किंवा विविध, आपण जर चांगलं बोललं तर आपल्याशी कोणी पण चांगलं बोलतात, पण आपण जर नाही कोणाशी चांगलं बोललो, संवाद जर आपण व्यवस्थित साधू नाही शकलो, तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही संवाद चांगला साधणं. तर अशा प्रकारे आपण कल्पना करतो की इथे 16 पाकळ्यांचं आकाशी रंगाचं फूल उमललेलं आहे आणि त्याचबरोबर आपण आकाश तत्वाशी संबंधित असलेलं हे चक्र. मग आकाश तत्वरूपी जेव्हा आपले विचार व्हायला लागतात,
म्हणजे आकाश, जेव्हा आपल्याला माहिती की आकाश उंच ठिकाणी आकाश आहे आणि त्याप्रमाणे जेव्हा उच्च विचार आपले व्हायला लागतात त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे, तर त्याद्वारे ह्या ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद आपल्यापर्यंत यायला लागतातच. मग अतिशय महत्त्वाचं असलेलं ह्या कलियुगामधलं नामस्मरण. उठता बसता प्रत्येक श्वासासोबत तुमचं नामस्मरण आलं पाहिजे. की जसं मी तुम्हाला म्हणते, उद्या आहे शनी जयंती आणि दुपारपासून अमावस्या सुरू झाली आहे, तर आजपासूनच तुम्ही नामस्मरण करू शकता. मग ओम हम हनुमते नमा एकदम प्रभावी जप आहे, किंवा ओम शम शनेश्वराय नमः, किंवा राम राम, असे विविध तुम्ही तुमचे जे आराध्य दैवत असेल किंवा तुमचे आध्यात्मिक जे गुरु असेल त्यांचा जप असेल तो तुम्ही करू शकता, ज्याचा संबंध आहे तुमच्या विशुद्ध चक्राशी. जेव्हा तुम्ही सातत्याने जप करत असतात तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की ह्या चक्रामध्ये शुद्धता होती आणि तुम्हाला खूप छान आकाश तत्वरूपी ज्ञान प्राप्त होत आहे. चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागतात आणि खूप छान जपामध्ये सामर्थ्य आहे की तुम्ही पाहिजे ती गोष्ट साध्य करू शकता. आणि हा जप करताना तुम्ही काय करायचे की श्वास घ्यायचा आहे, मग श्वासाला रोखून ठेवायचं आणि मनातल्या मनात तुम्ही जप करा. मग मनातल्या मनात तुम्हाला जितक्या वेळा जप करता येईल तितक्या वेळा जप करा. कोणी 5 वेळा करू शकेल, कोणी 10 वेळा, तर तेवढा जप तुम्ही करायचा. आणि जेव्हा तुम्ही प्राणाला जेव्हा थांबवून ठेवता तर तो जप खूप प्रभावी ठरतो आणि तुमच्या इच्छित गोष्टी तुम्ही साध्य करायला लागता. असा जप आणि खूप फलदायी ठरतो. तर नक्की श्वासाला रोखून मग तुम्ही जप करायचा आहे, किंवा श्वास सोडून झाल्यानंतर पण तुम्ही जप करू शकता. तर आता जसं आपण रेकीच्या ध्यानामध्ये सातत्याने सांगतोय की आपण श्वासाची क्रिया हळूहळू करतोय, किंवा आपण श्वास पोटातनं घेतोय, म्हणजे श्वास घेताना पोट आपलं बाहेर आलं पाहिजे, तिथे श्वासाला थांबवतोय आपण आणि मग सावकाश श्वास सोडत आपण त्या बीजमंत्राचं उच्चारण करतोय. तर त्याद्वारे तिथे कंपन तयार व्हायला मदत होते. तर नक्की असा जप सगळ्यांनी करून बघा. आणि आहे असं विशुद्ध चक्र ज्याचा बीजमंत्र आहे तो आहे हम. आणि परत या चक्राचा संबंध आहे पवित्र मनुष्य योनीशी. म्हणजे असं मानण्यात येतं की खूप चांगली कर्म केल्यानंतर आपल्याला ही मनुष्य योनी मिळते. ह्या जन्मामध्येच आपल्याला कळतं की कुठल्या गोष्टी करायच्या आहेत. तर जेव्हा सातत्याने आपण दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करतो, राग लोभ द्वेष मत्सर याच्यापासून जेव्हा आपण लांब होतो, तेव्हा वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळायला लागतात. तर असे हे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हे चक्र पण खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणालाही दाखवायला जाऊ नका की मोठ्यांदा जप करून तुम्हाला तुमची साधना कशी चालली असं तुम्हाला गरज नाही आहे. तुम्ही मनातल्या मनात तुमचा जप चालू ठेवू शकता. आणि मला असं वाटतं ही आंतरिक ऊर्जा तुमची वाढवण्यासाठी मदत होते आणि तुम्ही त्या परमतत्वाशी एकरूप व्हायला लागता. असं आहे आपलं हे महत्त्वाचं चक्र, विशुद्ध चक्र, ज्याचं स्थान आहे तुमच्या मानेच्या मध्यस्थानी. आणि परत ह्या चक्राची देवता आहे ती आहे बुद्धीची देवता देवी सरस्वती. यांचं नामस्मरण करून जेव्हा आपण किंवा त्यांचं स्मरण करून जरी आपण ह्या चक्रावर रेकीची साधना केली की ती जास्त छान फायदेशीर होतील इथल्या प्रत्येक अवयवाला चालना मिळण्यासाठी. मग आपली महत्त्वाची कर्मेंद्रिय ह्या चक्रामध्ये आहेत, ती आहेत आपले दोन्ही हात. आपल्याला कळतं की आपल्या हातांनी आपल्याला कुठली कर्म केली पाहिजे. आणि जे मी सातत्याने सांगते की तुम्ही भरभरून अन्नदान करा, द्रव्यदान करा, ज्ञानदान करा, की जे तुमच्या हातामध्ये आहे. तर हे आहे विशुद्ध चक्राशी संबंधित आणि पवित्र मनुष्य योनीशी संबंधित. पुढचं चक्र आहे ते आहे आपलं आज्ञाचक्र. या विशुद्ध चक्राविषयी कोणाला काही कन्फ्युजन असेल तर मला सांगा, म्हणजे मग मी तुम्हाला सांगते. पुढचं चक्र आपण बघूया, आज्ञाचक्र, ज्याचं स्थान आहे बरोबर 2 भुवयांच्या मध्ये. कल्पनेमधून आपण इथे गर्द निळ्या रंगाचे 2 पाकळ्यांचे फूल इथे बघण्याचा प्रयत्न करतो. या 2 पाकळ्या म्हणजे संबंधित आहे आपल्या पवित्र मनुष्य योनीशी आणि आपल्या पवित्र आत्म्याशी. अशा या 2 पाकळ्या आहेत ज्याद्वारे आपल्याला लक्षात येतं की आपण परमतत्वाशी एकरूप होत आहोत. परमतत्व म्हणजे शिवतत्व, ज्याचे स्थान आहे या ब्रह्मांडामध्ये. आणि जेव्हा आपण सातत्याने ह्या चक्रावर साधना करतो, आपल्या भविष्यातल्या कल्पना
आपण म्हणू शकतो की साध्य करायला लागतो. आपल्याला सतत ही मनुष्य योनी आहे तर आपल्याला असं वाटत असतं की सतत आपल्याला काही ना काही पाहिजे असतं. तर जेव्हा सातत्याने आपली ही पाहिजेची भावनाचं रूपांतर जेव्हा की आहे त्यात मी खूप समाधानी आहे, जेव्हा आपण उठल्या उठल्या नेहमी म्हणतो की नाही मी खूप तृप्त आहे, मी खूप सक्षम आहे शरीराने, मनाने, भावनेने, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आणि ते ब्रह्मतत्व आहे जे आपल्यामध्येच आहे. म्हणजे आपण म्हणतो की अहम ब्रह्मास्मी, म्हणजे हे गुरूंचं स्थान असलेलं आज्ञाचक्र. तर गुरु म्हणजे आपल्या रेकी गुरूंचे आपण सातत्याने आभार मानतो. तर रेकी गुरु आज त्यांनी आपल्याला भरभरून दिले म्हणून आपण ह्या मार्गावर आहोत. जर आपल्या गुरूंकडनं आपल्याला जर ही विद्या आली नसती तर आपल्याला त्या शक्तीचं नॉलेजच झालं नसतं. तर म्हणून आपल्या गुरूंचे सातत्याने आभार मानायचे. डॉक्टर मिका ओसुई हे जे जे मोठे मोठे रेकी मास्टर्स आहेत, त्याचबरोबर आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली, आपले जे कोणी आध्यात्मिक गुरु असतील त्यांचे तुम्ही आभार माना की त्यांच्यामुळे तुम्ही ह्या मार्गामध्ये आहात. तर असं आपल्या आध्यात्मिक गुरूंचे पण आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळायला लागतात आणि आपण परमतत्वाशी, शिवतत्वाशी एकरूप व्हायला लागतो. आणि इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव म्हणजे आपले दोन्ही डोळे, मग चेहऱ्यावरचा प्रत्येक अवयव, प्रत्येक सूक्ष्म ग्रंथी त्यांना चालना मिळायला लागते. आणि इथे आपण उच्चारण करतो बीजा मंत्र ओमचं. तर ओमचं जेव्हा आपण सातत्याने उच्चारण करतो, बघा आपण रोज सातत्याने ध्यान करतो. रेकी शक्ती ही अशी आहे की तुम्ही सातत्याने तिला बोलवायला पाहिजे रोज. जेव्हा तुम्ही सातत्याने तिचे आभार मानता, तिला बोलवता, त्यावेळेस तुम्हाला इंट्युशन्स व्हायला लागतात. इंट्युशन्स म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळायला लागतात की कुठल्या लोकांशी मला भेटायला पाहिजे, कोण अशाच व्यक्ती आपल्या संपर्कात यायला लागतात. तर त्याला म्हणायचे की इंट्युशन्स. आणि हे जनरली तुम्हाला पण स्वतःला व्हायला लागतात. किंवा आत्ता आपल्याला आपल्या शरीरामध्ये विविध बदल होत असतात, कंपन होत असतात. तर कोणाकोणाला विविध प्रकारचे त्रास होत असतात. तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे की हे का होतात. तर हे तुमच्या शरीरामध्ये असलेले ब्लॉकेजेस किंवा तुमचे कार्मिक अकाउंट. तर कार्मिक अकाउंट क्लिअर होण्यासाठी आपले आध्यात्मिक गुरु, रेकी गुरु यांचं सातत्याने तुम्ही स्मरण केलं की ते तुम्हाला मदत करतात योग्य दिशेवर जाण्यासाठी. आणि त्याचबरोबर तुम्ही सातत्याने रोज विश्वास ठेवून रेकी घेतली की तेवढी ती भरभरून तुम्हाला ती शक्ती तुम्हाला आशीर्वाद देतेच. हे मी तुम्हाला अगदी गॅरंटेड सांगू शकते. तर असं आहे आपलं आज्ञाचक्र. आपण आज्ञाचक्रावर जेव्हा रेकीची साधना करतो तर त्यावेळेस आपल्या गुरूंचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतातच आणि इथला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करायला लागतो. याचा पुढचं चक्र आहे ते आहे सहस्त्रहार चक्र, ज्याचा संबंध आहे या ब्रह्मांडामधील सगळ्या विविध शक्ती. मग आपण हे तर मान्य करतो की ब्रह्मांडामधल्या ज्या 3 शक्ती आहेत, सूर्यनारायण आहे, चंद्रग्रह आहे, मग ही पवित्र धरणी माता आहे, तिच्यामधनं पण आपलं मूलाधार चक्र सक्षम व्हायला आपल्याला मदत होते आणि ज्याचा संबंध आहे आपल्या शरीरामधल्या विविध चक्रांशी. मग आपण म्हणतो की पंचतत्वांनी तयार झालेलं हे शरीर जेव्हा सातत्याने आपण आपल्या शरीरातल्या पंचतत्वांची काळजी घेतो त्याद्वारे आपला पंचकोश पण व्यवस्थित काम करायला लागतो. मग पंचकोश म्हणजे काय झालं, पंचतत्व आता सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. आपण सातत्याने रोज घेतो की पृथ्वी म्हणजे पृथ्वी ग्रहाचा संबंध आहे मूलाधार चक्र, ज्याचा संबंध आहे शरीरातला अस्थि धातू, त्याला आपण सक्षम करतो. राईट आपण प्रकारे आपण आपलं अन्न ग्रहण करतो, कार्बोहायड्रेट्स करतो, व्यवस्थित प्रमाणामध्ये घेतो आणि त्याच प्रमाणात आपण आपलं जलतत्व सक्षम करतो म्हणजे पाणी व्यवस्थित पितो. त्याद्वारे तुमचं चंद्रग्रह पण छान काम करतो. तिसरं तत्व आहे अग्नितत्व. आपल्याला कळतंय की कुठला आहार घेतल्यामुळे किंवा कुठल्या डाळी घेतल्यामुळे, कुठले फळं घेतल्यामुळे आपण हे तत्व आपलं चांगलं ठेवू शकतो. तर त्या प्रकारे आपण आहार घेतो. अग्नितत्व आपलं छान काम करतं, अन्नमय कोश छान काम करतो. मग पुढे आहे आपलं वायुतत्व.
जर आपण योग्य आहार व्यवस्थित घेतला तर वायू पण छान काम करतो आणि त्याप्रमाणे आपले विचार व्हायला लागतात. म्हणजे अल्टिमेटली तुमच्या बुद्धीचा संबंध आहे तो तुमच्या पोटातलं तुम्ही अन्न कसं घेताय. तर म्हणून आजपासून सगळ्यांनी आपल्या खाण्याकडे खूप आवर्जून लक्ष द्या. ट्राय टू अवॉइड व्हीट. गहू शक्य असेल तर नक्की सगळ्यांनी अवॉइड करा. ट्राय टू टेक, आपण म्हणू शकतो ज्वारी घ्या, तुम्ही तांदूळ घेऊ शकता, नाचणी घेऊ शकता. जास्तीत जास्त आपल्याकडे खूप छान डाळी आहेत. मिक्स डाळींचं तुम्ही भाजणी करून ठेवा. आपल्या मुलांना ती सवय लावा. आपल्याकडे खूप म्हणजे इंडियन्स लोकांमध्ये खूप गहू खाल्ला जातोय, तर त्याद्वारे आपल्या शरीरामध्ये खूप ब्लॉकेजेस तयार होत आहेत. तर म्हणून ट्राय टू अवॉइड गहू, व्हीट सगळ्यांनी अवॉइड करा. त्याद्वारे तुम्हाला लक्षात येईल की तुमचं बाकीचे चक्र खूप छान बॅलन्स व्हायला लागले. आणि त्याच प्रकारे तुम्ही फायबर्स कंपल्सरी इन्क्लूड करा. किती वॉटेवर तुम्ही म्हणायचं इनिशियल माझ्या सगळ्या चक्रांना मला सक्षम ठेवायचंय, प्रत्येक माझ्या आहारामध्ये फायबर गेलेच पाहिजे. मग तुम्ही त्या फायबरमध्ये तुम्ही सॉते व्हेजिटेबल करून ठेवू शकता. म्हणजे भाज्या बारीक चिरून घ्या आणि अगदी कमी तेलामध्ये एअर फ्रायर ज्यांच्याकडे असेल ते एअर फ्रायरमध्ये तुम्ही भाज्या करू शकता. त्याच्यावर तुम्ही मीठ टाका, मिरपूड टाका, तिखट टाका किंवा बारीक करून तुम्ही कमी तेलामध्ये त्याला परतून घेऊन ते तुम्ही समजायचं की ते तुम्हाला मेन खायचं. आणि मग तुम्ही डाळी, उसळी, मोड आलेलं वगैरे बाकीचं घेऊ शकता. आणि मग लास्टचा पोर्शन आहे तो तुमचा भाताचा वगैरे ठेवा. तर हे तुम्ही प्रामुख्याने तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. तुमच्या मुलांना तुम्ही जास्तीत जास्त डाळी इन्क्लूड करा. आणि मग बघा त्यांची आंतरिक शक्ती किती वाढायला लागते, आपल्या मुलांची पण. तर जसं आपल्याला जे ब्लॉकेजेस आले, आपल्याला त्यातनं कळतंय की आपल्या शरीरात ब्लॉकेजेस येत आहेत, तर आपल्या मुलांमध्ये हे ब्लॉकेजेस यायला नको. म्हणून आत्तापासून त्यांच्या आहाराची काळजी घ्या. ट्राय टू अवॉइड द जंक फूड. तर नक्की ही काळजी घ्या. ब्रेड हा आपल्याकडे कधीही नव्हता. हा ब्रेड बाहेरनं आलेला आहे. ब्रेड किंवा बेकरी प्रोडक्ट्स, मैदा, से नो टू बेकरी प्रोडक्ट्स. परत मी तुम्हाला सांगते की बेकरी प्रोडक्ट्सनी खूप ब्लॉकेजेस तयार होतात. सो शक्य असेल नक्की बेकरी प्रोडक्ट्स अवॉइड करा. जरी पावभाजी केली, आपल्याला खूप सोपं वाटतं की पावभाजी दिलं की अरे मुलं छान 4-4 पाव खाताय, 5-5 पाव खाताय. पण आपण थोडक्यात मुलांना स्वतःहूनच डॉक्टरांकडे म्हणजे त्यांना प्रिपेअर करतोय की डॉक्टरांकडे. तुम्ही बघा, तुम्ही घरचं छान काही केलेलं मुलांना दिलं, हेल्दी आहार जर तुम्ही दिला, मुलांना सवयी लावा की वेगवेगळे तुम्ही त्यांना छान गाजराचा ज्यूस द्या, वेगवेगळे ज्यूस द्या किंवा सूप करू शकता. जर पावसाळी हवा आहे तर छान सूप्स करा वेगवेगळे. त्याच्यात लौकीचं सूप आहे, टोमॅटो आहे, वेगवेगळ्या भाज्या घालून मिक्स व्हेजिटेबल सूप्स करा. आणि नक्की आपल्या मुलांना ही सवय लावा. सुरुवातीला ते सूप घेण्याने त्याच्यात तुम्ही पनीर बारीक तुकडे ॲड करून देऊ शकता, त्यांना चीज ॲड करून देऊ शकता. चीज थोडं चांगलं आहे. तर असं आपणच आपली काळजी घ्यायची. ती मला असं वाटतं प्रत्येक बाई ही खूप महत्त्वाची आहे, जी घरामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. तिच्या व्यवस्थित ती पूर्ण फॅमिलीकडे लक्ष देते आणि ती सगळ्यांशी अटॅच असते. तर घरातली बाई हा माझं मेन टार्गेट आहे की मी त्यांना अगदी आवर्जून सांगते की तुम्ही खूप काळजी घ्या आपल्या मुलांची, आपल्या स्वतःच्या शरीराची. आणि पंचकोश, जसं मी म्हटलं की आपला पहिला कोश आहे तो आहे अन्नमय कोश, जो ह्या फिजिकल बॉडीशी संबंधित आहे. आपल्याला आपण जसे आता समोर दिसतोय तर प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे दिसायला. तर आपण म्हणू शकतो की हा आहे अन्नमय कोश. ज्या प्रकारचं तुम्ही अन्न खाताय त्याप्रमाणे तुमची ही बॉडी दिसते. मग आहे तुमचा प्राणमय कोश. तुमचे प्राण त्याच्याप्रमाणे व्हायला लागतात. तुम्ही छान सूप प्या भरभरून किंवा तुम्ही छान कोथिंबिरीचा ज्यूस घ्या, कढीपत्त्याचा ज्यूस घ्या. तुमची प्राण ऊर्जा खूप वाढेल. मग तिसरा कोश आहे तो आहे मनोमय कोश. मनोमय कोश, तुमचं मन त्याच्याप्रमाणे तयार होतं की ज्या प्रकारचं तुम्ही आहार ग्रहण करता तुमचा मनोमय कोश छान होतो. मग त्याच्यानंतर आहे विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोश म्हणजे विविध शास्त्रांचं ज्ञान तुम्हाला व्हायला लागतं. आणि पुढचा कोश आहे तो आहे तुमचा आनंदमय कोश. जेव्हा सातत्याने तुम्ही रेकीचा पाठपुरावा करता किंवा तुम्ही सातत्याने जेव्हा रेकी घेता, चांगला आहार घेता
सारखं तुम्ही रेकीचं ध्यान करता, रेकी शक्तीला रोज तुम्ही घरात बोलवता, तर ती शक्ती तुम्हाला आशीर्वाद देतेच आणि तुमचं धार्मिक स्थळांना भेटी होतात. पवित्र तुम्हाला ज्या ज्या नद्या आहेत त्यांचे आशीर्वाद मिळायला लागतात. तर अशी ही माझा स्वतःचा प्रचंड विश्वास आहे या वैश्विक शक्तीवर. विश्वास असल्याशिवाय तुम्हाला कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. तर म्हणून विश्वास ठेवा या वैश्विक शक्तीवर आणि ती तुम्हाला तिचे आशीर्वाद अगदी 101% देतेच, हे मी तुम्हाला सांगते. फक्त तुमचा विश्वास ठेवा. तर अशी वैश्विक शक्ती आणि जिचा ध्यास घेतला होता आपल्या वासंतीताईंनी, आणि वासंतीताईंचं स्वप्न मी पूर्ण करतेय. जो विश्वास ठेवतो, जो रेकीचं ध्यान रोज करतो, त्याला आंतरिक शक्ती त्याची जागृत होतेच आणि भरभरून ती ऊर्जा आपल्या शरीरातनं व्हायला लागते. तर आजपासून ठरवायचं आहे की सगळ्यांनी भरभरून आपल्या आहाराकडे खूप लक्ष द्या. शरीरात ब्लॉकेजेस होणार नाही, आपल्या मुलांच्या शरीरात ब्लॉकेजेस तयार होणार नाही, ही नक्की काळजी घ्या. आणि ह्या वैश्विक शक्तीचा यज्ञ आपण म्हणू शकतो की जसा मी सुरू केलेला आहे, तुम्ही पण सुरू करा. आणि खूप काळजी घ्या, आपल्या विचारांची काळजी घ्या, आपल्या मनाची काळजी घ्या आणि आहाराची खूप काळजी घ्या. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर असे हे आपल्या शरीरामधले चक्र, आणि मला असं वाटतं की त्याची माहिती आता तुम्हाला व्यवस्थित मिळालेली आहे. आणि सुचेता, तुझ्या आहाराकडे तू खूप लक्ष द्यायचंय. मी तुला परत आवर्जून सांगते की सगळे अडथळे आपल्याला काढून टाकायचे शरीरातले. रेकीचं ध्यान झालं तर तू 3 नाही 4 वेळेला करायचं रेकीचं ध्यान. आणि आपल्या आहाराकडे खूप लक्ष द्यायचंय. सकाळी उठल्या उठल्या अनुशापोटी थोड्या वेळाने तुमचं जे काही तुम्ही औषधं घेताय त्याच्यानंतर तुम्ही घ्यायचंय आवर्जून कढीपत्त्याचा रस. मग कढीपत्त्याचा रसानंतर तू थोड्या वेळाने एक फ्रूट घेऊ शकते, ज्याच्यामध्ये ऍपल कंपल्सरी घ्यायचं. आणि ट्राय टू टेक ओला नारळ असतो तो घ्यायचा आहे, त्याचं सेवन जास्त करायचं. सब्जा बी थोडा भिजवून ठेवायचा रात्री, तो सब्जा बी घ्यायचा आहे. तर ह्या काही काही गोष्टी आहेत आणि हे सीड्स आहेत जे भरभरून आपल्याला ऊर्जा प्रदान करतात. तर नक्की. आणि परत मूग, सगळ्यांसाठी मूग मी तर म्हणते संजीवनी आहे मुगामध्ये. हिरवे मूग असू द्या, पिवळ्या मुगाची डाळ असू द्या, ती प्रत्येकासाठी संजीवनी आहे. तर आपण म्हणतो संजीवनी वनस्पती वेगळी असते का, मी म्हणते ह्या डाळींमध्ये वगैरेच वनस्पती आहेत, ती संजीवनी याच्यातच आहे. तर तुम्हाला शोध लागतो की आपण अरे समजा आपण सातत्याने जर मूग घेतलं तर आपली बॉडी किती छान हलकी राहते. आणि प्राणायाम सोडायचं नाही, रोज तुम्ही रेकीचं ध्यान करायचं. तर स्वतःकडे प्रायोरिटी म्हणून लक्ष द्या. तर नक्की सगळ्यांनी स्वतःकडे भरपूर लक्ष द्या. आणि मला असं वाटतंय की मी आता भरपूर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे. तुमचे काही क्वेश्चन असतील तर नक्की विचारा, म्हणजे मग मी त्याच्यावर तुम्हाला आन्सर देते त्याचं काही असेल तर. नाही, आज बऱ्यापैकी शंकांना निरसन झाले. हो, म्हणजे मला पाहिजे होतं पुन्हा एकदा रिव्हिजन सगळ्या चक्रांची वगैरे. आपण सतत जेव्हा तुम्ही असताना रेकीच्या ध्यानात वगैरे की तुम्हाला मिळतातच रेकीचे आशीर्वाद. आराध्या म्हणून नवीन जॉईन झालेली आराध्या. हा मॅडम, माझं नाव साक्षी आहे, आराध्या म्हणून नाव आहे. कुठून जॉईन झालीस आराध्या? साक्षी? हा, वडाळा. ओके ओके ओके, मुंबईवरनं जॉईन झालीस? हा, मुंबई. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. आज सकाळसाठी मी तुम्हाला मेसेज पाठवलेला ना, म्हणजे लाईव्ह असणार. हो, रात्री असणार आहे. आज अमावस्यासाठी म्हणून आपण ऑरा क्लिनिंग घेणार आहोत, ऑरा लॉक कसा करायचं घेणार आहे. तर आजचं सेशन खूप महत्वाचं आहे, तर नक्की सगळ्यांनी अटेंड करा. आज जरा सेशन लवकर सुरू होईल, कारण बहुधा 8-8:30ला सुरू होईल. तर मी लिंक टाकते आणि तुला पण सांगते साक्षी, मला एकदा 7 वाजता तू मेसेज कर आणि 1-2-3 सेशन तू माझे असे नंतर असे जॉईन कर आणि नंतर मी तुला ग्रुपला ऍड करते. ठीक आहे. कारण बरेच काय होतं, बोललं तरी चालेल ना तुम्हाला, ताई बोललं तरी चालेल ना? असं काही नाहीये. हा म्हणजे चालेल. हा,
हा, तर फक्त एक काही दिवस तू म्हणजे व्हिडिओ पाहून मला खूप बरं वाटलं. म्हणजे तुमचं सगळं बोलण्याची ती पद्धत, सगळं खूप गोडवा आहे तुमच्या बोलण्यामध्ये वगैरे सगळं. त्याच्यामुळे मनाला म्हणजे खूप बरं वाटतं ऐकून बघून व्हिडिओ युट्यूबचे. खूप आभार तुझे साक्षी. तर रात्री आज ऑरा क्लिनिंग होईल. ऑरा लॉक कसा करायचा बघूया आपण. ग्रीन फायर रेकी जी त्या दिवशी समजली नाही, तर ग्रीन फायर रेकी पण आपण परत घेऊया. आणि मला ह्या शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत, तर मला असं वाटतं की तुम्हाला पण मिळू दे आणि सगळ्यांचं चांगलं होऊ दे. तर आपण नक्की आज रात्री भेटूया. साधारण मला असं वाटतं 8:30 वाजता इट इज ओके फॉर ऑल. 8:30ला सगळ्यांनी आज आवरून बसा. तर 8:30 वाजता आज आपण रेकीचं सेशन घेऊया. ओके. तर नक्की अजून कोणाला काही विचारायचं आहे का? तर जी आता लिंक आहे मॅडम मला पाठवली ह्याच लिंक वरती ना तीच join लिंक व्हायचं? आहे, तीच लिंक आहे. हो तर मॅडम. 8:30ला जॉईन करशील तू साक्षी. एक 2-3 दिवस अशी जॉईन हो. मला वाटलं की मग तुला मी ग्रुपमध्ये ऍड करते. ठीक आहे. खूप छान माहिती. खूप तुमचे आभार. खूप आभार. थँक्यू अनिता. थँक्यू व्हेरी मच. हे मी तुमच्याकडनं